राजू काका आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे। येळकोट येळकोट जय मल्हार। मुख्यमंत्री आणि संबंध मंत्रिमंडळाला माननीय तहसीलदार अर्धापूर यांच्या वतीने आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत। मागील अनेक वर्षापासूनची आपली धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणीसाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। मागच्या 70 वर्षापासून जो काही आपला घटनादत्त अधिकार आहे धनगर एसटी आरक्षणाचा आपला समावेश न करता तर आपली अंमलबजावणी करायची ऑलरेडी समावेश आहे, गॅजेटमध्ये आहे, घटनेमध्ये आहे, संविधानामध्ये आहे। घटनेच्या 341(1) आणि 342(1) अंतर्गत जर फक्त मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा उल्लेख धनगर ऐवजी धनगर असा करावा आणि राज्यपालाच्या स्वाक्षरीने एक परिपत्रक काढून त्याचा अंमलबजावणी करावी असा अधिकार इथल्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला आहे। आणि तो अंमलबजावणी करण्यासाठी जो काही वेळ आपण काढू पाहतात तो वेळ न काढता फक्त त्याची अंमलबजावणी करावी आणि एका 2 ओळीचा GR काढून आपण महाराष्ट्राच्या राज्यपालांना स्वाक्षरी सहित पारित करून येत्या 24 तारखेच्या अगोदर आम्हाला एसटी प्रमाणपत्राचं वितरण करावं। अन्यथा येत्या काळामध्ये आणखी तीव्र आंदोलन होऊन याचं उग्र स्वरूप धारण करेल आणि याला सर्वस्वी जबाबदार इथलं शासन व्यवस्था इथलं प्रशासन राहील याची सर्वांनी दखल घ्यावी। आणि आज या ठिकाणी मागच्या 5 दिवसापासून महाराष्ट्रातल्या जालन्यामध्ये दीपक भाऊ बोराडे हे आपले मल्हार योद्धा आजचा 5वा दिवस आहे त्यांचा आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्यांना समर्थन म्हणून संबंध महाराष्ट्रातून 24 तारखेला मोर्चा निघणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज माननीय तहसीलदार अर्धापूर यांना आपण या ठिकाणी निवेदन देत आहोत। दीपक भाऊ बोराडे यांना समर्थन म्हणून आणि धनगर एसटीची आरक्षणाची अंमलबजावणी सरकारनं त्वरित करावी आणि धनगरांना त्यांचा घटनादत्त अधिकार बहाल करून आपण न्याय द्यावा। कारण ही लोकशाही आहे। कुठल्याही लोकशाहीच्या शासन व्यवस्थेमध्ये एका समूहाचा आणि जो समूह या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरला असून सुद्धा त्या समूहाचा तुम्ही एक घटनादत्त अधिकार तुम्ही तिथे हिरावून घेता। 75वं वर्ष आपण या ठिकाणी साजरं करतात लोकशाहीचं स्वातंत्र्याचं आणि आज एक एवढा मोठा समाज जर या घटनेच्या अधिकारापासून वंचित असेल तर तुम्हाला लाज कसं वाटत नाही या सरकारला इथल्या शासन व्यवस्थेला की तुम्ही या समाजाला तुम्ही वेठी धरत आहात। आमची फक्त मागणी एकच आहे, अंमलबजावणी करावी आणि 24 तारखेच्या आत धनगरांना एसटी आरक्षणाचे प्रमाणपत्र देऊन वितरित करावं। धन्यवाद। बारामतीमध्ये माननीय विद्यमान देवेंद्र फडणवीस साहेब यांनी धनगर समाजाला एक शब्द दिला होता की पहिल्या कॅबिनेटमध्ये आमचं सरकार आल्यानंतर धनगराचा प्रश्न मार्गी लावतो म्हणून। आज सलग 11 वर्ष झाले। त्यामुळे समाजाच्या तीव्र भावना आहेत आणि जालन्यामध्ये दीपक भाऊ बोराडे हे 17 सप्टेंबर पासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। त्यांच्या समरणार्थ आज शहर व अर्धापूर तालुका समस्त धनगर समाजातर्फे माननीय तहसीलदार साहेब अर्धापूर यांना निवेदन दिले। आज राज्यामध्ये धनगर समाजाला एसटीमध्ये ऑलरेडी आरक्षण मिळालेलं आहे, पण महाराष्ट्र राज्यामध्ये रचा ध त्या शब्दाच्या अंपभ्रशामुळं हा महाराष्ट्रातील धनगर समाज एसटी प्रवर्गातून इतके वर्ष वंचित झालेला आहे आणि शासनाला आणि तो आमचा हक्कही आहे की धचा र जे दुरुस्ती आहे शब्दामध्ये ते त्वरित शब्दात दुरुस्ती करावी व या देशातील 5 राज्यांमध्ये धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळालेलं आहे। त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सर्व धनगर समाजाला एसटी प्रोग्राममध्ये समावेश करून घेऊन या ठिकाणी महिला असतील, विद्यार्थी असतील जे अनेक वर्षापासून वंचित आहेत त्यांचं मोठं कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे। त्याला जबाबदार कोण? फक्त शब्दाचा अपभ्रंश झाला आहे आणि हा अपभ्रंश इतके वर्ष होऊनही निघत नाही आणि येणारी पिढी अनेक पिढ्या विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील हे न्यायापासून या ठिकाणी वंचित राहिलेले आहेत, शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत। त्यांचं आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे। याचा कोणीतरी जबाबदारी घ्यावी
आणि हे इथं थांबलं पाहिजे. अन्यायाचं रूपांतर न्यायामध्ये करून देण्याची कुवत राज्य शासनाने या ठिकाणी दाखवावी व इतर राज्याप्रमाणे धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा ही महाराष्ट्र राज्य सरकारला या आग्रहाची विनंती आहे आणि आमचा तो अधिकार आहे. धन्यवाद. एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबतचं निवेदन अर्धापूर तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी दिलेलं आहे. सर्वात मोठी म्हणजे या समाजाची दुर्दैवाची गोष्ट ही आहे की घटनेमध्ये या समाजाला आरक्षण असून महाराष्ट्रातील धनगर समाज हा या आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे, पण ज्या पद्धतीनं जो सरकारवर दबाव पडायला पाहिजे तो पडला नाही. आणि सरकारनं वर दबाव म्हणण्यापेक्षा आतापर्यंत आम्हाला पंतप्रधानानं, मुख्यमंत्र्यानं आणि एक पंतप्रधान नाही 2 पंतप्रधानांनी आम्हाला आश्वासन दिलं. फक्त निवडणुकीच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयीने पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये धनगरांना आरक्षण देण्याचं प्रस्तावित केलं होतं. त्यानंतर नरेंद्र मोदीनं धनगरांना आरक्षण आम्ही इलेक्शनच्या नंतर देऊ म्हणून जाहीर केलं. देवेंद्र भाऊनं तर पहिलं कॅबिनेट आमचं धनगरांविषयीच असेल एवढी मोठी घोषणा करून सुद्धा आज या समाजाला म्हणजे अतिशय वंचित ठेवलेला आहे. कुठल्याही प्रकारचा एसटीचा आरक्षणाचा लाभ दिला नाही. आमच्या तोंडाला पाणी पुसली ओबीसीमध्ये टाकून. आमचा काय ओबीसीचे कुठल्याही प्रकारची कधीही आम्ही मोर्चा काढला नाही, कोणत्याही धनगरांना मागणी केली नाही. आमची मागणी एसटीची होती, एसटीत आहे. तर आम्हाला सरकारनं तोंडाला पानं पुसत ओबीसीमध्ये टाकलेलं आहे. पण ओबीसी काय आम्हाला नको आहे, आम्हाला एसटी पाहिजे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तहसील या ठिकाणी अर्धापूर तालुका व अर्धापूर शहराच्या वतीने सर्व सकल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांच्या मार्फत आदरणीय मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की आज जे आपण राज्यघटनेनुसार जे देशाचं संविधान चालतं त्या संविधानानुसार धनगर समाज हा एसटीच्या आरक्षणामध्ये 342(1) याप्रमाणे आम्ही आरक्षणामध्ये आहोत. धनगड आणि धनगर या 2 शब्दाच्या अपभ्रंशामुळे जवळपास 47 वर्ष जेणेकरून स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा आमच्यावर एवढा अन्याय झाला. आमचा हा समाज आदिवासीसारखाच भटका आहे आणि या समाजाला न्याय मिळवण्यासाठी आतापर्यंत जवळपास महाराष्ट्रामध्ये 25 ते 30 जणांनी आमरण उपोषण केले. काही जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या सगळ्यांचा विचार करता मी शासनाला ही मागणी करत आहे की आपण आता अंत पाहू नये. कारण आजचा हा समाज जरी शांत स्वभावाचा प्रेमळ असला तरी आज हा समाज या ठिकाणी आपल्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल. उद्या या समाजाच्या आरक्षणासाठी प्रत्येक घरातला माणूस उठेल आणि उतरेल आणि या सरकारचे नाकीनऊ करेल. त्यासाठी मी या सरकारला नम्रतेची विनंती करेल की आपण त्वरित जे राज्यघटनेमध्ये आहे, आम्ही नव्याचं काही मागत नाही हो, राज्यघटनेमध्ये आहे तेच आपण आरक्षण या ठिकाणी लागू करावं आणि संबंध महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आपण न्याय द्यावा हीच आपल्याकडून अपेक्षा आहे. आपण जर बघितलं गेल्या विधानसभेला, त्याच्या अगोदरच्या विधानसभेला धनगर समाज हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहिलेला आहे. आणि या जनता पार्टीतल्या प्रत्येक नेत्याला मी हीच विनंती करेल की आमचा सर्व समाज तुमच्या पाठीशी असून सुद्धा, आमची न्याय मागणी असून सुद्धा आपण आमच्या मागणीकडे पाठ फिरवत आहात. तर आपण यासाठी आपण एक समिती नेमलेली आहे. त्या समितीचा निर्णय सुद्धा झालेला आहे. आपलं कोर्टात सुद्धा आपण गेलेलो आहोत. आपण त्यासाठी अभ्यास सुद्धा केलेला आहे. हे सगळं करत असताना सुद्धा आपण आमच्या न्याय मागणीकडे आपण दुर्लक्ष करत आहात. आपण या पीडित समाजाला आपण न्याय द्यावा आणि या विकासाच्या प्रवाहामध्ये आपण आणावं एवढंच या प्रसंगी विनंती करतो. आणि दुसरं एक गोष्ट सांगतो की या आरक्षण लढ्यामध्ये ज्या लोकांनी प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांना आपण त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांना आपण त्यांच्या प्राणाच्या आहुतीचं किंमत आणि त्या कुटुंबावर जे झालेला आघात आहे त्याची भरपाई ही या ठिकाणी प्रशासनाने, शासनाने करावी एवढंच या प्रसंगी सांगतो. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण सर्व धनगर समाज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलात. अशीच आपली न्याय मागणी आपल्याला चालू ठेवावी लागेल. आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहोत की ज्या मातेनं संपूर्ण सकल समाजासाठी त्यांनी सगळ्या विश्वासाठी त्यांनी एक चांगलं कार्य केलेलं आहे, देवधर्माचं कार्य केलेलं आहे. त्याच यानं आम्ही त्यांचे वंशज आहोत आणि त्या मातेला समोर ठेवून आपण शासनाने न्याय मागणी द्यावी. आज त्यांच्या जयंतीचं 300वं वर्ष आपण साजरं करत आहोत. त्यांच्याच पुत्रांना
आपण मागणी त्यांची मान्य करून एसटी आरक्षण द्यावं एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि आपण एका वाक्यात आपण घोषणा द्यायची, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा या ठिकाणी एसटीची मागणी आमची मान्य झाली. एसटी आरक्षण